खरीद है। कर्नाटक राज्य आउटडोर टीचर्स एसोसिएशन की जारी कैलेंडर के गाइडेंस से प्रयास Good morning, ma'am. Welcome to the calendar inauguration from Karnataka Rajya Urdu Teachers Association. Thank you. जरा पीछे जाओ, go back. Go back. Take position and start the pendulum.
on the stage. अस्सलाम वालेकुम। हमें बेहद खुशी महसूस हो रही है अल्हम्दुलिल्लाह आज जो इस महफिल को खुशगवार बनाने के लिए हमारे इस डायस पे काबिल फ़ख्र डिग्निटरीज मौजूदा मेहमान और हमारे होनहार टीचर्स यहाँ पर मौजूद हैं। इंशाअल्लाह आज जो करूठा के ओर से कैलेंडर की रस्म इजरा और फातिमा शेख डे मनाने के लिए जो प्रोग्राम यहाँ पर मुनक़्क़िद किया गया है, इसका आगाज़ करने के लिए मैं मेरे हमसाथी अस्मा के हक़ सुपुर्द करती हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जैसा कि अभी यहाँ पर तशरीफ फरमा है, मैं आप तमाम की जानिब से, हमारे डिपार्टमेंट की जानिब से मैं अपनी दिल की गहराइयों से यहाँ पर मुबारकबाद पेश करते हुए आज की कार्रवाई का आगाज शुरू करने के लिए मैं सबसे पहले तिलक पाक के लिए मैं मदद करती हूँ शरीफा शीरी साहिबा, डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट करूटा से। सुब्हानल्लाह व बिहम्दिही अददा खल्क़िही व रिदा नफ्सिही व ज़ीनता अर्शिही व मिदादा कलिमातिही। अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा व सुब्हानल्लाहि बुक्रतन व असीला। अल्हम्दुलिल्लाहि व रहमतुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु फ़नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदियल्लाहु फला मुज़िल्ल लना व मन युद्लिल फला हादिय लना व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलना बिल हक़्क़ि बशीरन नज़ीरा। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। फअम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शेख मैडम, आपने इस आज के जुमा की ईद उल मोमिनीन और शब मेराज की ईद को और भी दोबारा कर दिया, तो मैं आपका शुक्रगुजार करती हूँ। तो इसके साथ ही मैं नाते पाक पेश करने के लिए मेरे साथी फामिला बेगम सीनियर एग्जीक्यूटिव करूटा से मैं मदद करती हूँ कि वो यहाँ स्टेज पर आए और अपनी सुरीली आवाज से इस माहौल को खुशगवार बनाएं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। चूँकि आज जुम्मा है, ईद उल मोमिनीन है, सोने पे सुहागा है कि आज शब मेराज की रात भी है। अल्लाह ताला हम तमाम को इस महफिल में आज की जो जलसे में आप तमाम शरीक हुए हैं, अल्लाह ताला आप तमाम की खैर फरमाए और आप के अल्लाह ताला हयात को बुलंद फरमाए। ये कहते हुए मैं आज की मेरी नात शरीफ पेश करने का एक मौके के लिए मैं अपने आप को खुश नसीब समझती हूँ। तो बहुत फरमाइए। तू अमीरे हरम मैं फ़कीरे आज़म, तेरे गुनाहे लब है तलब ही तलब, तू अता ही अता मैं करता ही खता, तू
काबले इस शेर में खुदा की कुदरत का करिश्मा देखिए। मेरी हर सांस में खून निचोड़े मेरा तेरी। अभी आज का इस दिन की आगाज भक्ति कवि और इसकी वजह से नाटक गीत के लिए मैं ऑडियो के लिए सीआरपी साहिबा से मदद करती हूँ कि वो नाटक गीत के लिए तैयारी करें। जय भारत जय अनुरागी जय में कर्नाटक मातुम जय सुंदर नदी वन करनाडी जय में रसरुषि भगवती ओ देवी अमृत धनमयी मंगल धर्म हम्मी नगरी Thank you, one and all. So, next, preamble reading by Muhammadi Tag, EHPR Third Infantry, Shantinagar.
ಸಂವಿಧಾನ ಪೀಠಿಕೆ ಭಾರತದ ಪ್ರಜೆಗಳಾದ ನಾವು ಭಾರತವನ್ನು ಸಾರ್ವಭೌಮ ಸಮಾಜವಾದಿ ಜಾತ್ಯತೀತ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನ್ಯಾಯವನ್ನು ನಂಬಿಕೆ ಧರ್ಮ ವ್ಯಕ್ತಿ ಗೌರವ ದೇಶದ ಏಕತೆ ಮತ್ತು ಸಮಗ್ರತೆಗಾಗಿ ಭ್ರಾತೃತ್ವ ಭಾವನೆಯನ್ನು ಮೂಡಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನವನ್ನು 1949ನೇ ಇಸ್ವಿಯ ನವೆಂಬರ್ ತಿಂಗಳ 26ನೇ ದಿನದಂದು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಶಾಸನವಾಗಿ ವಿಧಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. So now I would like to call my dear and nearest friend Shahita, State Joint Secretary and District President Mysuru. I will hand over to the Shahin for guest, the guest. Welcome. और आज की इस दिन की अहमियत बताने के लिए मैं उनको मदद करती हूँ कि वो यहाँ पर आए और सिर्फ 2 मिनट में आज की अहमियत के बारे में बताएं. Assalamualaikum. May the peace and blessings be upon you all. It gives immense pleasure to sit and before in the beautiful program that organized for the release of the Karitra calendar and the celebration of Fatima Sheikh Day. एक नजर एसोसिएशन की जानिब मैं शाहिनता जिली कराटा स्टेट जॉइंट सेक्रेटरी अल्हम्दुलिल्लाह हर साल की तरह इस साल भी जिले कराटा तंजीम मैसूर की जानिब से 2026 के कैलेंडर का रस्म अजरा मुहतरम आली जनाब अलहाज तनवीर सेठ रुकन असेंबली हल्का मैसूर उनके हाथों में अमल आ रहा है और इंशाअल्लाह आज भी होगा। ये हमारे लिए एक बार से फख्र है। कराटा तंजीम रियासत में सन 1978 ईस्वी में बनाई गई थी। आज तकरीबन 47 साल का अरसा गुजर चुका है। अभी BPAR मंजूरी नहीं मिल पाई है। कराटा तंजीम रियासत के 24 अजला में बेहतरीन काम कर रही है। मैं इस मौके पर हमारी रियासती टीम की जानिब से आली जनाब अलहाज तनवीर सेठ असेंबली से आबदन गुजारिश करती हूँ कि इस तंजीम के लिए BPAR के लिए कोशिश करके मंजूरी दिलाए तो आइन नवाजिश होगी, क्योंकि एक ऐसा प्लेटफॉर्म है जो क़यादत और जिम्मेदारी के साथ आगे बढ़ने का नाम है। इंशाअल्लाह आज का दिन न सिर्फ एसोसिएशन का कैलेंडर रस्म अजरा दे रहा है, बल्कि हम एक अजीम हस्ती का दिन भी मनाने जा रहे हैं। Yes, today we also remember a Fatima Sheikh, a brave woman who dedicated her life to education and equality. She believed that knowledge is a right, not a privilege, and worked fearlessly to spread education, especially among girls. Her life inspires us to stand firm for learning and justice. Now it's my turn to welcome all the dignitaries. वो रहनुमा जो सिर्फ वादे नहीं मिसाल बन जाते हैं, वो रहनुमा जो सिर्फ वादे नहीं मिसाल बन जाते हैं, जिनके कामों से तालीम के सपने हकीकत बन जाते हैं। It gives me immense pride and honor to warmly welcome a true model of leadership who has always stood for the quality education and student welfare. None other than our former Honorable Education Minister, respected MLA of Ennore constituency, Tanveer Seth sir. Contribution to education is not just in words, but in visible action under their guidance and support. All schools in Ennore constituency, alhamdulillah,
and in drinking water plants sound onset quality death. Instead of this, inshallah, they are ready to provide uniform training to all the schools. The inner constituency schools are the model for all the constituencies in the With great respectful and admiration, I would like to welcome our Honorable Tanveer Sheikh sir to this program. Welcome, sir. Welcome. I request sir, we are set to honor our Minister. अपने मेरी स्कूल को पेंटिंग बनाए हमारी फर्स्ट उस्ताद बादशाह नहीं होता, उस्ताद बादशाह नहीं होता, मगर अपने तलबा को बादशाह बना देता है। जो हमारी दरगाहों में उस्ताद होते हैं, ये जो हमारी दरगाहों में उस्ताद होते हैं, हकीकत में यही कौम की बुनियाद होते हैं। यस, मामार होते हैं, बेशक बेशक, इसमें कोई शक नहीं है। warm and respectful welcome to our esteemed Black educational officer for guidance and dedication towards strengthening our education system. We are truly honored by your gracious presence. Welcome to you, sir. माशाल्लाह हमारे डियर सर भी हमारे हर कदम पे खड़े हैं। Yes, next, with great respect, we warmly welcome our Honorable P.R.C. Archana Madam. Your presence adds value to this program. With a big smile and a heartfelt respect, we warmly welcome our ADM, Assistant Director Maintenance Officer Limraj sir, to in this program. I welcome our Limraj sir. TPO Nagar sir is also here. I welcome our TPO Nagar sir. The dedication towards research and physical education is truly inspiring to us. Our audience sir is also in our state, though on household of the department and vice faculty. I welcome to Navigan sir. Our curriculum pattern, ECO Zarina is also here, so I welcome our ECO Zarina Madam. Please give a big hand. Thanks for your support, Zarina Madam. One more pattern, Sadiq sir is also here, so I welcome Sadiq sir. Karnataka State Primary Teachers Association also President Muttanas sir is in our day, so I welcome Muttanas sir. Our NGO's Director Manjunath sir also is here, so I welcome Manjunath sir. The one and only our Maksud sir, who trained us here, so I welcome Maksud sir. You know what, as engineer Idris sir is our sponsor, so I welcome Idris sir. Karnataka Urdu Teachers Association General Secretary Sarmati Madam is also here, so I welcome Sarmati Madam. Kasapata General Secretary of North Zone, Gausia Madam is here, so on behalf of the government I welcome to Gausia Madam. The Vice President and Joint Secretary of Kasapata and the Karuppa Association Asmara is here. I welcome to Asmara. Our Vice President Shagufta Madam is cooperating in my whole program. I welcome to Shagufta Madam. Vice President Rizwana Madam is also here. I welcome. So, वक्त की कमी रहने से मैं हमारे तमाम डिस्ट्रिक्ट ऑफिस बेयर्स को welcome करती है on behalf of our best welcome to all our district office bearers. I welcome Shanta
district secretary, sorry, state secretary and district joint secretary, I will welcome you, Shani. Parents report to first woman lady, Muslim lady Fatima Sheikh. CRP मेहरबानी से आप प्रयास करा दें, जल्दी मैडम और फातिमा मैडम। राजेश सर प्लीज, तमन्ना मैडम प्लीज ಜಾಯಿನ್ ಆಗಿ, ತಮನ್ನಾ ಮೇಡಮ್ ಸಾರಿ ಪ್ಲೀಸ್ ಜಾಯಿನ್ ಆಗಿ. ಶುಕ್ರವಾರ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ಮಾಡಿ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಗ್ತಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ಲಿ ಸಾರಿ, ಪ್ಲೀಸ್ ಪ್ಲೀಸ್ ಕಮಾಂಡ್ ದ ಸ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಮ್ ಪ್ಲೀಸ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಗೂ ಕ್ರೋಟಾ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಬಿಡುಗಡೆ, ಈ ಎರಡರ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯ ಜನಾನುರಾಗಿ
ಮಕ್ಕಳು, ಶಿಕ್ಷಕರು, ಶಾಲೆಗಳು ಈ ಕುರಿತಾಗಿ ಸದಾ ಚಿಂತಿಸುವ, ಶಿಕ್ಷಣ ಪಕ್ಷಪಾತಿ ಹಾಗೂ ಜಾತ್ಯತೀತ ಧೋರಣೆಯ ಮಾಜಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಶಾಸಕರು ಆದಂತ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಹಾಗೂ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀಮತಿ ಅರ್ಪಣಾ, ಲಿಂಗರಾಜ್, ನಾಗೇಶ್, ಪ್ರೊಫೆಸರ್ ನದಿಜಾನ್, ಜರೀನಾ ಹಾಗೂ ಮುತ್ತಣ್ಣ ಹಾಗೂ ಹೊನ್ನಮ್ಮ, ಸಾದಿಕ್, ಇದ್ರಿಸರ್, ಮಕ್ಸೂದ್, ಮಂಜುನಾಥ್, ಸರ್ಮದಿ, ಗೌಸಿಯಾ ಹಾಗೂ ಶಾಹೀನ್, ಅಸ್ಮಾರ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ಶಿಕ್ಷಕ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಜನವರಿ 3ನೇ ತಾರೀಕು ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಜಯಂತಿಯನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜನವರಿ 9ನೇ ತಾರೀಕು ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನಾಚರಣೆ. ಈ ಇರುವರು ಕೂಡ ಸಮಕಾಲೀನರು. 1830-35ರ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಯಾವ ಭಾರತದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದರೋ, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದರೋ ಅಂತಹ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನೇ ಮಾಡಿದಂತಹ ಇಬ್ಬರು ಮಹನೀಯರು ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಮತ್ತೆ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ. ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಮತ್ತು ಜ್ಯೋತಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಆವತ್ತಿನ ಭಾರತೀಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ, ದಲಿತರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಜದಿಂದ ಬಹಿಷ್ಕೃತಗೊಂಡಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಸರೆಯಾದವರು ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್. ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವರನ್ನ ಸಮಾಜದಿಂದ ಬಹಿಷ್ಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಅವರು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಸಗಣಿ ನೀರನ್ನ ಎರಚ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಕಾಲಘಟ್ಟ ಅದು. ಆ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಬಾಳಿ ಬದುಕಿ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನೇ ಎಬ್ಬಿಸಿದವರು ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್. ಜ್ಯೋತಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಮತ್ತು ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆಯನ್ನ ಅವರ ಸಮಾಜ ಹೊರಹಾಕಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಶ್ರಯವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನ ಕರೆದವರು ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಮತ್ತು ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ. ನಿಜವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಜ್ಯೋತಿಬಾಯಿ ಫುಲೆ, ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ, ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ರವರಿಂದ ಪ್ರಭಾವಿತಗೊಂಡವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಕೊಟ್ಟ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆಯ, ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ರವರ ಚಿಂತನೆಗಳನ್ನ ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಂಡು ಅವರ ಅನೇಕ ಅಂಶಗಳನ್ನ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅಡಕಗೊಳಿಸಿದರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂತ ಮಹನೀಯರ ಒಂದು ಜನ್ಮ ಜಯಂತಿಯನ್ನ ಆಚರಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ದೃಢ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರು ನಮಗೆ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಅಭೂತಪೂರ್ವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಅನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರು ನಿಮಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಕಾಳಜಿಯಿಂದ ಶಾಲೆಗಳಿಗೋಸ್ಕರ, ಶಾಲೆಯ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಸಚಿವರಾಗಿದ್ದಂತಹ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಗಟ್ಟಿಯಾದಂತಹ ಹೆಜ್ಜೆಗುರುತುಗಳನ್ನ ಮೂಡಿಸಿದವರು. ಆದರ್ಶ ಶಾಲೆಗಳು, ಕೆಪಿಎಸ್ ಶಾಲೆಗಳು, ಮೌಲಾನಾ ಆಜಾದ್ ಶಾಲೆಗಳು, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಭ್ರಮವಾದಂತಹ ಸಮವಸ್ತ್ರದ ಉಡುಪು, ಹೀಗೆ ಬೈಲಿಂಗ್ವೆಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ನಲ್ಲಿ ಶಾಲೆಗಳನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಅನೇಕ ಕ್ರಾಂತಿಕಾರಕವಾದಂತಹ ನಿಯಮಗಳನ್ನ ತಳೆದವರು. ಇವತ್ತು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲವು ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಅವರು ಸೂಚನೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ, ರೇವಣ್ಣ ಈ ತರದ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಆಗಬೇಕು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿಜವಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಿಗಬೇಕು, ನೀನು ಯಾವ ಸೌಲಭ್ಯ ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು ನಾನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಪ್ಪ,
ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಏನೇನು ಸೌಲಭ್ಯಗಳು ಬೇಕಾದ್ರೂ, ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ನಾನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇನೆ. ನನ್ನ ಕಾಳಜಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಕಲಿಕೆ ಆಗ್ಬೇಕು. ಶಿಕ್ಷಕರು ತಮ್ಮನ್ನ ತಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳ ಕಲಿಕೆಗಾಗಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವರ ಆಶಯ. ಆ ಆಶಯವನ್ನು ನಾವು ಈಡೇರಿಸಲೇಬೇಕು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು, ಎರಡು ಹಂತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳಿಗೂ, ಬಹುಶಃ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೀವು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಶಾಸಕರ ಸ್ಥಳೀಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಧಿಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಗುಣಮಟ್ಟದ ಡೆಸ್ಕ್ ಗಳನ್ನ ನೀಡಿದಂತಹ ಉದಾಹರಣೆ ನಾವು ಎಲ್ಲೂ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಶಾಲೆಗೆ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಡೆಸ್ಕ್ಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಮನಗಳನ್ನ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿ ಸೆಳೀತವೆ. ಕುಡಿಯುವ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕ ಅದಾಗ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಟ್ ಸೆಟ್ ಗಳಾಗ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಸುಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳನ್ನ ಮಾಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸ ಅವರ ಆಲೋಚನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ಅದು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ಈಗಾಗಲೇ ಪೊಲೀಸ್ ಲೈನ್ ಶಾಲೆ, ಹುಡುಕೋಮನಿ ಮಂಟಪ, ಮತ್ತೆ ನಿಜಾಮಿಯಾ, ಮತ್ತೆ ಅನೇಕ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಆ ಕಾರ್ಯರತವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳು ಉತ್ತರ ವಲಯದಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲೂ ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಏನು ಬಳಲ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಲ್ಲದೆ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಶಿಕ್ಷಕರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವಾತಾವರಣವನ್ನ ನೀವೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರ ಕಾರಣ, ಒಂದು ಯಾರು ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅವರ ಕಾಳಜಿಯನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಆಗ್ಬೋದು, ಫಾತಿಮಾ ಶೇಖ್ ಆಗ್ಬೋದು, ಅವರ ಜನ್ಮ ಜಯಂತಿಯನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಮಕ್ಕಳು, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯದ ಮಕ್ಕಳು, ಅತ್ಯಂತ ಕಡುಬಡತನದ ಕೌಟುಂಬಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮನ್ನೇ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂತಹ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅವರಿಗೆ ಅವರ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ದ್ರೋಹವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ವಂಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಹೇಬರಿಗೂ ನಾವು ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟಂಗ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸಾಹೇಬರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಥವೇ ಇರುವಂತಾಗ್ತದೆ. ಅವರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಬರಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಸಮಯ ಪಾಲನೆಯಿಂದ ಹಿಡಿದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನ ಕೊಡ್ತೇನೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ. ಈ ವರ್ಷ SSLC ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನ ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಫಲಿತಾಂಶವನ್ನ ಮೈಸೂರು ನಗರ ಉತ್ತರ ವಲಯ ದಾಖಲು ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಭರವಸೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಇಷ್ಟು ಸಮಯವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಶುಕ್ರವಾರದ ದಿನ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾನ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ವಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तालिबी एतबार से जब भी हमें बात करना होता है तो सबसे पहले हमारे सामने नाम आता है सावित्रीबाई फुले। और 1800 के आसपास जिस तरीके से खास तौर से बच्चों के तालीम को लेकर जो जद्दोजहद चली, सावित्रीबाई फुले के साथ कदम से कदम मिलाकर जो नाम हमारे सामने आता है वो फातिमा शेख का है। आज उस हस्ती को है ना याद करने का भी एक मौका मिला है। मैं कर्नाटका स्टेट उर्दू टीचर्स एसोसिएशन का बेहद मशहूर हूँ कि उन्होंने इस प्रोग्राम को एक सही अंदाज में न करने का काम किया है। और साथ ही साथ हर साल की तरह साल 2026 का कैलेंडर इस साल इतने एक सही अंदाज में ना इसे इजरा करने की कोशिश भी जो कर्नाटका स्टेट उर्दू टीचर्स एसोसिएशन शाखा मैसूर ने किया है। मैं सबसे पहले सदर मोहतरमा
शाहीन साहिबा और तमाम अरकान का मैं दिली मुबारकबाद पेश करता हूँ। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳಾದಂತಹ ರೇವಣ್ಣ ಅವರೇ, ಅರ್ಪಣ್ಣ ಅವರೇ, ಲಿಂಗರಾಜರವರೇ, ನಾಗೇಶ್ವರವರೇ, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅಭಿಜಾನರವರೇ, ಉರ್ದು ಈಶುವಾದಂತಹ ಜರೀನಾ ಕುರ್ಸೀದ್ರವರೇ, ಮುತ್ತಣ್ಣ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಮಂಜುನಾಥ್ ರವರೇ, ಮೊಹಿದೀನ್ ರವರೇ, ಇದ್ರೀಸ್ ರವರೇ, ಶಾದಿಕ್ ರವರೇ, ಮೈಸೂರು ಉತ್ತರ ವಲಯದ ಸಾವಿತ್ರಿ ಪುರ್ಲೆ ಹೊನ್ನಮ್ಮ ಅವರೇ और यहाँ जमा तमाम भाई साहब ಶಿಕ್ಷಕರ ವೃಂದದವರೇ, ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇವಲ ಔಪಚಾರಿಕವಾಗಿ ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಕ್ರಮಗಳು ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ. ಅದರ ಕಾರ್ಯಗತ ಮಾಡುವಂತಹ ಹಂಬಲವು ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ ಬರುವಂತಹ ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ನಾವೇನು ಇವತ್ತಿನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ, ಶಿಕ್ಷಣದ ಖಾಸಗೀಕರಣ, ದುಬಾರಿ ಫೀಸ್ಗಳು, ಈ ಎಲ್ಲವೂ ನೋಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಇವತ್ತು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳ ಮಕ್ಕಳು ಅವರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಇದು ಮುಖ್ಯ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಆಗಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿಯೇ ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ವಲಯದಲ್ಲಿ ನಾವು ಕೈಗೊಂಡಂತಹ ಕ್ರಮಗಳು, ಅದರ ಫಲಿತಾಂಶಗಳು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರಬೇಕಾಗಿದೆ. 2023-24ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಸುಮಾರು 53 ಲಕ್ಷ ಮಕ್ಕಳು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. 2024-25ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಇದು ಸರಾಸರಿಯಾಗಿ 10 ಲಕ್ಷ ಕಡಿಮೆ ಆಗಿ ಕೇವಲ 43 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಬಂತು. ಇದನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುವಂಥದ್ದು ಏನಂದ್ರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೊರತೆ ಇದೆ. ಶಿಕ್ಷಣದ ಕೊರತೆ ಇದೆಯೋ, ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯದ ಕೊರತೆ ಇದೆಯೋ, ಶಿಕ್ಷಕರ ಕೊರತೆ ಅಂತೂ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಇದು ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ 2009ರಲ್ಲಿ ರೈಟ್ ಟು ಎಜುಕೇಶನ್ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಶಿಕ್ಷಕರ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ಶಾಲೆಗೂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಂಖ್ಯೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ, ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದ, ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಘಗಳು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಬೇಡಿಕೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಇಡ್ತಾ ಇದ್ದಂಥದ್ದು, ಕೊಠಡಿಗೆ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕ ಬೇಕು, ವಿಷಯಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕ ಬೇಕು. ಇವತ್ತು KPS ಮಾಡಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಅದರ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೊಠಡಿಗೆ ಒಬ್ಬ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಜನ ಬೇಕಾದ್ರೂ ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ನಾವು ವಿಷಯವಾರು ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪರಿಮಿತರನ್ನ ನಾವು ಆ ಶಾಲೆಗೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಗುಣಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಿಸುವಂಥದಕ್ಕೆ NCERT ಪಠ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನಾವು ಗಣಿತ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕೊರತೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ, ಇದನ್ನ ಸರಿಪಡಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ನಾವು ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇವತ್ತು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ದಿನಚರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಬರುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ. 365 ದಿನಗಳ ದಿನಚರಿ ನಾವು ಏನು ಒಂದು ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಒಂದು ಕ್ಷಣ ನಾವು ಕುಂತು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಆಗ್ಬಹುದು. ಮನುಷ್ಯ ಉಸಿರಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅವನು ಉಸಿರಾಟ ನಿಲ್ಬಹುದು. ಕ್ಷಣಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಏನ್ ಬೇಕಾದರೂ ಆಗಬಹುದು ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ ನಮ್ಗಿರೋದ್ರಿಂದ ಕ್ಷಣಕ್ಕೂ ಆವಿಷ್ಕಾರಗಳು ಮತ್ತು ಚಮತ್ಕಾರಗಳು ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ಇರುವಂತದ್ದು ಕೇವಲ ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರ ಕೈಯಲ್ಲಿ.
ಅನೇಕ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಗುರುತಿಸುವಂತಹ ನಿರಂತರವಾದಂತಹ ಕ್ರಮನ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಪರ್ಯಾಯವಾದಂತಹ ಶಿಕ್ಷಣ ಬೋಧನೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ನಾವು ಜಾರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಫಲಿತಾಂಶಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಸುಧಾರಣೆ ತಂದಿದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಕೊರಗಿರೋದನ್ನ ನಾವು ಏನಂತ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗಳು ಉಳಿಯೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಶಾಲೆಗಳು ಉಳಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ಸಮುದಾಯ ಏನಿದೆ ಅದು ಈ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯ. बच्चों की तादाद जितनी कम होती है हमारे टीचर्स की जरूरत भी है ना हमारे सामने बिल्कुल कम हो जाती है. गिला गुजारिश करना या किसी एक को देख कर रहना, अपने आप में है ना ख्वाहिशात जाहिर करना, इससे हालात को बदल नहीं सकते. जब तक वो ताकत तुम्हारे खुद में नहीं होती कि जो हालात बदलने चाहिए. हमारे माशरे में हर बच्चा हमारे स्कूल में आना चाहिए. ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಇದು ಎಲ್ಲರ ಬಾಯಿನಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು. ಶಿಕ್ಷಕರ ಮಕ್ಕಳು ಕಾನ್ವೆಂಟ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಸಮುದಾಯದ ಮಕ್ಕಳು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಆ ತಾರತಮ್ಯನೂ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ಕಲಿಯುವಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲೇ ತಂದಿರೋದ್ರಿಂದ ಬೈಲಿಂಗ್ವಲ್ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥೆ ತಂದಿದ್ದೇವೆ. तो इन चीजों को अगर मद्देनजर रखकर हम काम करेंगे, सिर्फ पेंट मारना या बेंचेस देना, पीने के पानी की सहूलत करना, इससे अगर हालात बदल सकते हैं तो और जितना हो सके इसके ऊपर तवज्जो देकर काम करेंगे. एक बीज बोने के बाद इसकी सिंचाई करना ये तुम्हारे हाथ में है. लगातार एक पौधे को अगर पानी सींचना जो है ये तुम्हारे हाथ में है. कुदरती निजाम हमारे सामने है तो इस निजाम को आगे बढ़ाना भी हमारे हाथ में है. जिस तरीके से हमें ये हमारे बुजुर्गों से हम सुनते आए हैं कि ना उम्मीदी कुफर है, उम्मीद पे दुनिया कायम है. और उम्मीद उन्हीं लोगों में आती है जिनके है ना नजरिए में कुछ करना है. तो इसी वजह से आज अल्हम्दुलिल्लाह पेंटिंग विचारದಲ್ಲಿ BO रेड 25 लाख रुपए मैंने स्कूल्स के पेंटिंग के लिए दिए हैं, वो मंजूर हुए हैं. लेकिन मेरे सामने ये नजरिया है कि इसे और बेहतर तरीके से करने के लिए डिप्टी कमिश्नर के साथ हमारी एक मीटिंग हुई जिसमें CSR फंड्स के लिए कि अगर पेंट कंपनी से हमें मिला तो है ना उसे पेंट मारने के लिए हम जो पैसे रखें वो काफ़ी होंगे. क्योंकि जितने भी स्कूल हमारे हल्के में हैं उन तमाम स्कूलों को एक जैसा पेंट होना है, तो ये करने की कोशिश हम कर रहे हैं. बेंचेस का भी मैं बोल रहा हूँ कि अब तक लगभग है ना 700-750 बेंचेस हमने है ना हमारे हल्के में दिए हैं. और उम्मीद है कि है ना और ज़्यादा की भी है ना उम्मीद है तुम्हारे लोगों में. लेकिन मैं कह रहा हूँ कि है ना जिस स्कूल में बच्चों की तादाद बढ़ाएंगे वहाँ आप चाहे या ना चाहे बच्चों की तादाद के बुनियाद के ऊपर है ना जिस तरीके की सहूलत देना है मैं देने की पूरी ईमानदारी से कोशिश करूँगा. ये मेरा वायदा है. आज हमारे लिए इस बात को है ना जहन में रखना है, जहन नशीं करना है कि 1800 के सदी में जब फातिमा शेख हालात के साथ लड़कर तालीम को आम करने की बात जो है ना उन्होंने की, आज उन्हें हम याद कर रहे हैं. लेकिन आप सब खुशनसीब हैं जिस मजहब में आपका है ना आप पैदा हुए हैं. आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कौल भी यही था
कि इकरा, पढ़ो, सीखो। अगर दीन जो चीज सिखाता है और दीन जिस बात के ऊपर जोर डालता है, ऐसे बातों से हम दूर रहें। दीन की बात को अगर ठुकराए तो दुनिया में कामयाबी तलब करना इसका कोई मायना नहीं होता। और दूसरी बात यह है कि आज के मौजूदा हालात में इल्म और हुनर, इसके ऊपर हमारा तवज्जो ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए। हमारे बच्चों को अच्छा इल्म और साथ में अगर सही हुनर दे दिए तो जीने का सलीका उनमें खुद ब खुद आ जाता है। तो इसके तरफ हमारा तवज्जो ज़्यादा से ज़्यादा होना चाहिए। इमारत चाहे रहो या ना रहो, क्योंकि जितने हमारे अताइजा हैं, ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದದವರು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದೀರಾ? ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಅವರ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ನಗರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂಥವ್ರು. ನೀವೆಲ್ಲ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಸ್ಥಳಾವಕಾಶ ಇರಲಿಲ್ಲ, ಕೊಠಡಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಛಾವಣಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕುಂತು ನೀವು ಪಾಠ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು. ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಂದಿದೆ, ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ಅದರ सदुपयोग ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಕಲಿಯುವಂಥದಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಬೇಕು। इसी वजह से 365 दिन का कैलेंडर जो हुआ है, मेरी ये दुआ है कि हर दिन आपसे एक ऐसा काम हो तो तारीख में ना सुनहरे अल्फाज में लिखा जाए। कोशिश करना हमारा काम है, नतीजा अल्लाह के ऊपर छोड़ दो। जब कोशिश ही नहीं हो रही है तो नतीजा हमारे सामने नहीं आए। और साथ ही साथ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುವಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಗುರುತಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಒಂದು ಕಡೆ ಉತ್ತಮವಾಗಿ ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಮಕ್ಕಳನ್ನ ಗುರುತಿಸಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನ ಗುರುತಿಸಿ. जिनको जिस तरीके की है ना तालीम और है ना उनको जो साथ देना है, और इसके साथ ही साथ बच्चों के वालिदैन को है ना बार बार है ना स्कूल में आने की है ना हिदायत दें। बच्चों की है ना तालीमी तरक्की जो है सिर्फ शिकायतों से है ना कोई चीज़ हल नहीं होती। अगर कोई शिकायत है तो है ना अताइजा को ये ताकत है कि उस्ताद का मार फूलों का हार, ये हमें है ना बचपन में सीखते थे, आज छीन भी नहीं सकते तुम्हें। चीज क्या है कि जिस तरीके के रिश्ते आप बढ़ा रहे हैं, रिश्तेदारी में इतनी रिश्ते जब निभाते हैं तो उसमें इतनी ताकत हो कि वालिदैन ये कहें कि हमारे बच्चे के साथ जो भी कर रहे उस्ताद सही है। अब इसके लिए हमारी गहरी मेहनत होनी चाहिए। और साथ ही साथ स्कूल जिस वक्त में है ना स्कूल शुरू होता है और ख़त्म होता है, ये इतने से है ना हमारे बच्चों में है ना इल्म को और तरक्की करने का जो हमारे में जो इरादा है उसमें ज़रा मुश्किल का काम है। चाहे ज़रा वक्त ज़्यादा भी हो, बच्चों के साथ है ना गुजारने का काम करें। जिस तरीके से कर्नाटका स्टेट उर्दू टीचर्स एसोसिएशन ने मांग रखी है कि उनके रिकग्निशन का, और दूसरा जो भी कहा है, जो चाहे उसके लिए हम मदद करने के लिए तैयार है, मगर उसमें शर्त है कि अपना सोचने के बगैर मिल्लत का सोचें, बच्चों का सोचें। अब तक जितने एसोसिएशन हमारे दरमियान में पैदा हुए हैं या हमारे दरमियान है, उन तमाम की ये है ना फिक्र है कि अताइजा को किस तरीके से फायदा ला करते हैं। अताइजा का फायदा है क्योंकि आप सब है ना सरकारी मुलाजिम है, 60 साल तक तुम्हारे साथ कौन भी कुछ नहीं कर सकता, तो वे 60 साल रहे जब तक तुमना वो ताकत तो है। लेकिन तुम्हारे सामने आने वाले बच्चों के मुस्तकबिल को अगर सोचना शुरू करे
तो अल्लाह भी तुम्हारी मदद करेगा और हमारे जैसे भी तुम्हारे साथ है ना हमदर्दी के साथ कौम और मिल्लत के तरक्की के लिए जो काम करना है इसमें है ना भरपूर तरीके से कामयाबी के लिए साथ देने के लिए हम साथ देंगे। और जो भी तुम्हारे इरादे हैं ದೋಷನಗರ ಶಾಲೆಗೆ ಪೇಂಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದು ಬಾಡಿಗೆ ಕಟ್ಟಡ ಇದೆ। इंशाल्लाह तुम्हारे रिटायरमेंट से पहले उसे चांद लगा देंगे। नहीं, सबके सामने बोल रहा हूं भाई। और दूसरी बात यह है, ಈಗ ನನಗೆ ರಾಜೀವ್ ನಗರ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಶಾಲೆ, ದೋಷನಗರ ಉರ್ದು ಶಾಲೆ ಈ ಎರಡಕ್ಕೂ ಸ್ವಂತ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ನನ್ನ ಗುರಿ ಇರುವಂಥದ್ದು। बड़ा मकान वो इदारे की जगह है, नहीं एडिशनल कमरे बनने का भी काम शुरू हुआ है, उसे मुकम्मल तौर से कर देने के लिए जो करना है जरूर करेंगे। तो इंशाल्लाह फौरी तौर से उसे जो करना है करेंगे। और कर्नाटका उर्दू एसोसिएशन वाले जब मुझे इस कैलेंडर के इजरे के लिए दावतनामा देने आए, उसी वक्त मैंने कहा कि जुम्मा है, कोई काम मोमिन जुम्मा के नमाज के बाद करता है, लेकिन नमाज के पहले का ही वक्त तय कर लिए तो ठीक है। तो नमाज का भी वक्त होने की वजह से ज़्यादा वक्त ना लेते हुए मैं सिर्फ इतना कहूँगा कि कोशिश से ना खुदा खुद ये बंदों से ना पूछता है कि बोल तेरी रज़ा क्या है। अगर कोशिश कर रहे हैं तो तुम्हारे साथ अर्द गिर्द में सिर्फ शैतान ही रहता है। कोशिश करें। फातिमा शेख एक जिसको हम आज याद कर रहे हैं, मुझे हर कदम पर एक फातिमा शेख को पैदा करना ये तुम्हारे हाथ में है। तालीम को सिर्फ आम करने का नहीं है कि तालीम से हमारी जिंदगियों में जो रद्द-बदल ला सकते हैं इसके ऊपर हमारी तवज्जो होना चाहिए। ये बात सच है कि हर किसी को गवर्नमेंट की नौकरी नहीं मिलती, लेकिन अगर तालीम याफ्ता है तो घर की हालत खुद ब खुद सुधर जाती है। क्योंकि आज माशरे में जितनी भी बुराई है पहला नाम मिल्लत का कोई फर्क है। अगर इस चीज़ को रोकना है तो हमारे बच्चों में है ना तालीम को आम करना है। थोड़ी मेहनत हमारी भी होनी चाहिए। तुम्हें जिस तरीके का भी साथ चाहिए ये देने के लिए हम तैयार हैं। और ख़ास तौर से है ना जब मौका मिला है, हर किसी को हुकूमत की नौकरी नहीं मिलती, हर किसी को है ना अताइजा नहीं बना सकते। जो बने हैं तुम्हारे पास वो लक़ब है, उस्ताद का एक लक़ब है, उस लक़ब के साथ अगर आप सुधारने का काम करें तो है ना कौम मिल्लत को सुधारने का काम कर सकते हैं। क्योंकि हर हमेशा मैं ये बात कहता हूँ कि हमारे माशरे में इमाम का मर्तबा और अताइजा का मर्तबा ये दोनों मर्तबे नायब रसूल का मर्तबा है। नायब रसूल का जब मर्तबा है तो तुम्हारे पास क्या है, तुम्हारी तकलीफ क्या है, ये किसी को है ना इससे है ना लेना देना नहीं है। तुम्हारा तवक्को अल्लाह के साथ होना चाहिए। और तुम्हारे सामने आने वाले हमारे बच्चे, उनका मुस्तकबिल बनाना ये तुम्हारे हाथ में है। हुनर और तराशने का काम अगर अताइजा करना शुरू कर ले तो हमारे में हर दिन नया मुजस्सिमा बनाकर हम लोगों के सामने बता सकते हैं कि हमने इसको है ना तैयार किया है। तो ये एक मौका तुम्हारे हाथों में है, हुनर आपके हाथ में है, अल्लाह ने आपको चुन लिया है, नतीजे देना तुम्हारे हाथ में है। वो अल्लाह से मैं दुआ गो हूँ कि हमारी कोशिश अल्लाह कबूल करे और हमारे सामने हमारे बच्चों का मुस्तकबिल बनता हुआ नज़र आए। और एक चीज़ याद रखें कि हो सकता है कि हमारे पास लोअर प्राइमरी है या हायर प्राइमरी है, मेरे सामने बच्चा हमारे में
इतने जमात तक है, यहाँ तक पढ़ को गया नहीं। उसे मुस्तकबिल का 8वीं के बाद 9वीं जमात कहाँ जमना, 10वीं जमात के बाद पीयूसी कहाँ जमना, पीयूसी के बाद डिग्री कहाँ करना, अगर ये चीज़ भी है ना, अगर गाइडेंस टीचर से हो सकता है तो हमारे बच्चे है ना तालीम याफ्ता हो सकते हैं। एक दौर था कि स्कूल के लिए ढूंढना था, आज हर जगह माशरे के दरमियान हमने है ना स्कूल को कायम किया है। उन स्कूलों को आबाद करने का काम अगर हम करें, तुम्हारे साथ जहां उस माशरे में जो सही तरीके से नुमाइंदगी कर सकता है, ऐसे लोगों का भी साथ लीजिए, तो जिससे है ना बाकायदा हमारे स्कूलों को भी तरक्की के राह में ले जा सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा बच्चे हमारे इस निज़ाम में आए। क्योंकि आपको भी मालूम है कि ಖಾಸಗಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಫೀಸ್ ಅತ್ಯಂತ ದುಬಾರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಆ ಸೌಲಭ್ಯ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಪೋಷಕರಿಗೆ ಮನವೊಲಿಕೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸನೂ ನಾವು ಮಾಡಬೇಕು। ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಬಂದಾಗ ನೀವು ಕೇಳದೇ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರೋ ಸೌಕರ್ಯ, ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇಲಾಖೆಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ತಾನಕ್ಕೆ ತಾನು ಬರುತ್ತೆ। ಅದು ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಾಗ್ತೀವಿ। आप तमाम को मैं शुक्रिया अदा करता हूँ, ख़ासतौर से कर्नाटका स्टेट उर्दू टीचर्स एसोसिएशन, क्योंकि उम्मीद ये है कि उन्होंने बताया कि 1974 में हाँ 78 में उन्होंने इस जमात को है ना कायम किया। लेकिन आप में यह होना चाहिए कि 1978 से 2026 तक व्हाट आर योर अचीवमेंट्स। अगर उसका हिसाब मिल गया तो आगे तुम्हारे कदम किस तरीके से बढ़ेंगे इसके ऊपर है ना एक तवज्जो होगा। क्योंकि जब उर्दू स्कूल बचाने के मुहिम में मैंने बाइलैंग्वेज सिस्टम मैंने अडॉप्ट करने की बात की तो मेरे पुतले जलाए गए। कई सालों बाद इस चीज़ को है ना अडॉप्ट करने की कोशिश करें। तो ऐसा नहीं होना चाहिए कि बच्चों को उर्दू एक ज़बान की हैसियत से मातृ ज़बान सिखाने का अगर काम करें, क्योंकि सवाल ये उठता है कि मातृ ज़बान सिखाने का काम किसका है। माँ की गोद वहाँ से शुरू होना चाहिए। तो इस वजह से बच्चों को मल्टी लैंग्वेज सिखाने का अगर हम काम करें तो हमारे बच्चों को है ना ज़रा दुनिया में दूर तक है ना देखने की कोशिश, उनको है ना नज़र तेज करने का काम हमारे स्कूल के जरिए से हो सकता है। तो आज कुर्ता के तुम्हारे कर्नाटका उर्दू टीचर्स एसोसिएशन से जो कैलेंडर निकाले हैं, कैलेंडर के 365 दिन आपको है ना हर दिन में है ना अल्लाह तरक्की अता करे और तुम्हारे जिम्मेदारी और जो जिम्मेदारी आप पर दी गई है वो जिम्मेदारी का एहसास करते हुए नतीजों को लाने का काम आपसे हो। तो ये दुआ के साथ मैं अपनी जगह लेता हूँ। खुदा।